नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट व्हिडिओमध्ये अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस वॉज अवर टुडेज मार्केटने आज ना जर पाहिलं तर ओव्हरऑल टोटल 250 पॉईंटची मुवमेंट गेलेली आहे आज एका दिवसामध्ये. सो टुडेज मार्केट वॉज ग्रेट. मॉर्निंगला मार्केट जवळपास एक 50 पॉईंटची इथे बघा एक 50 पॉईंटची गॅपअप घेऊन मार्केट ओपन झालेलं ही फर्स्ट कॅन्डल. आणि त्यामध्येच मग आपण 5 मिनिटच्या क्लोजिंग बेसवरती एक ट्रेड प्लॅन केलेलं की 5 मिनिटचा जर हाय क्लोज होत असेल म्हणजे ब्रेक होत असेल त्यानंतर एक रिटेस्ट देऊन मार्केट नेक्स्ट मूव्ह जवळपास 25,080 पर्यंत घेऊ शकतो असा आपला एक अंदाज होता. सो व्हॉट वी डीड की आपण हा ट्रेड प्लॅन करून ठेवला, पण मार्केटने काय केलेलं, मार्केट तिथून रिव्हर्स झालेलं. इतकी सुंदर बुलिश कॅन्डल दिल्यानंतर मार्केटने काय केलं बघा, एक फॉल दाखवलेला आपल्याला. तर मग हा फॉल जसा यायला लागला ना 2-3 कॅन्डल नंतर आपल्याला असं लक्षात आलं की मार्केट होऊ शकतं एक रिट्रेसमेंट देईल, कारण की गॅपअप ओपन झालेली आहे. तर आपल्याकडे एक विंडो होती जवळपास 105 पॉईंट म्हणजे 100 पॉईंटची एक विंडो होती आपल्याला, आणि मार्केट ती विंडो फिल करेल असं आपला एक अंदाज होता, कारण की हा एक सपोर्ट लेवल होता आपल्याकडे 24,900चा. तर तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं असा आपला अंदाज असल्यामुळे आपण काय केलं, लगेच 5 मिनिटच्या क्लोजिंगवरती इथे ट्रेड प्लॅन केलेलं. आणि त्यामध्ये आपला जो अंदाज होता तो असा होता की 50% जर रिट्रेस करेल एवढी जी मुवमेंट झालेली आहे तो झोन आपल्याला 0.5चा इथे मिळालेला. तर या झोन पाशी जर मार्केट आपल्याला मिळालं तर आपण इथे काय करणार, पुट बाय करणार असा आपला एक व्ह्यू होता. आणि या कॅन्डलने आपल्याला काय केलं, तिथे आतमध्ये इन्सर्ट केलेलं ट्रेडमध्ये. सो इथे आपला ट्रेड इन्सर्ट झालेला आणि नेक्स्ट 2 कॅन्डलमध्येच बघा आपलं टार्गेट काय केलं मार्केटने इथे फिनिश केलेलं. एक जवळपास नाही म्हटलं तरी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आपला बनलेला. हा 0.5 लेवलच्या वरती आपण स्टॉप लॉस पुट केलेला, म्हणजे एक 20 पॉईंटचा आपला एसएल आणि 57 ते 58 पॉईंटचा आपला एक टार्गेट बनलेला, म्हणजे 60 पॉईंटचा टार्गेट पकडा. सो 1:3. मग या ट्रेडमध्ये मी तुम्हाला इथे इन्फॉर्म पण केलेलं की 1:1 प्रॉफिट रनिंग आहे. आणि आता काय करा, तुम्ही एसएल ला शिफ्ट करा. यावेळेला मग आपण काय करतो, कॉस्ट टू कॉस्ट एसएल आणून ठेवून देतो, म्हणजे मार्केट जर तिथनं रिव्हर्स जरी होत असेल तरी आपलं आलेलं 1:1चं प्रॉफिट आपण लूज नाही करणार. या पद्धतीने 1:2 जेव्हा मार्केट आलं त्यावेळेला मग आपण काय करतो, थोडंसं आणखी खाली येतो 10 पॉईंट्स किंवा एखादा आपल्याला हाय किंवा लो मिळत असेल तर. आणि मग 1:3 आल्यानंतर आपल्याला माहिती होतं की इथे मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, तर आपण इथे पोझिशन आपल्या क्लोज केलेले आहेत. आपण मग वेट नाही केलेलं की मार्केट आणखी पर्यंत येईल, मग 24,860 किंवा मग 24,840. आपली जी इथे लेवल्स ड्रॉ केलेले आहेत, आपण बघा इथे काय बोलतो की प्राइस ऍक्शनला फॉलो करा आणि गिव्हन लेवल्सला फॉलो करा. सो प्राइस ऍक्शन तुम्हाला सांगतात की मार्केटमध्ये ट्रेडमध्ये कधी आणि कसं एंटर करायचं, आणि लेवल सांगतात की एक्सपेक्टेशन्स किती असायला हव्यात. एक लिमिटच्या पलीकडे एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नसतात, जेवढे आपले लेवल सांगतात तेवढंच आपण प्रॉफिट बुक करायला हवं या पद्धतीने. सो वी मेन्शन होईल की एसएल आपला जो असणार या लेवलला असणार आहे, एंट्री लेवल आपली ही असणार आहे. सो या पद्धतीने आपले ट्रेड चालतात. मग आपण जवळपास 11 वाजता आपलं मार्केट क्लोज केलेलं लाईव्ह स्ट्रीम, आणि नंतर मग मी एक पर्सनल ट्रेड प्लॅन केलेला जवळपास, तो केला आपण 11:55 म्हणजे 12च्या जवळपास. आणि तिथे सुद्धा आपल्याला बघा एक 10 पॉईंट 11 पॉईंटच्या एसएल मध्ये एक 60 पॉईंटचं प्रॉफिट मिळालेलं. मार्केट त्याहीपेक्षा फार जास्त वर गेलेलं, जवळपास मार्केटनी 120 पॉईंटची मूव्ह केलेली. पण आपलं लेवल जसं मी तुम्हाला इथे सांगत आहे की आपले लेवल्स काय सांगत आहे आपल्याला इथे की मार्केट इथनं रिव्हर्स होऊ शकतं 25,070 पासनं. तर मग आपण आपलं प्रॉफिट इथे बुक करायला हवं. सो या पद्धतीने आपला सेकंड ट्रेड पण एकदम छान गेला. सो या पद्धतीचं जर तुम्हाला व्हिडिओ अनालिसिस हवं असेल लाईव्ह मार्केटमध्ये तर लाईव्ह स्ट्रीमला तुम्ही जॉईन करत चला. अँड चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.